नमस्कार सर्वांना. ड्रीम अचीव रियालिटी मध्ये मी सचिन वाळंस तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. रिसेंटली तुम्ही एक प्रोजेक्ट बघितला जो ठाणा स्टेशन पासून फक्त वॉकिंग डिस्टन्स वरती होता. तुम्ही प्रोजेक्ट पुन्हा एकदा बघा. हे आपलं प्रोजेक्टचं काम चालू आहे. G+8चा प्रोजेक्ट आहे. तर त्याबद्दल तर मी पूर्णपणे तुम्हाला माहिती तर दिलेलीच आहे, पण त्याबद्दल आणखीन डिटेल्सची माहिती आहे त्या प्रोजेक्ट वरचे जे मॅनेजर आहेत ते आपल्याला देतील. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिगरेशन काय आहे ते एक्झॅक्ट कळेल. त्यानंतर प्राइसिंग पण तुम्हाला कळेल. पार्किंगचे प्राइसिंग किती लावलेले तेही सुद्धा कळणार आहे. चला एकदा त्यांच्याशी आपण बोलूया. आता मी आलेलो आहे तिकडच्या मॅनेजर बरोबर बोलायला. या पण सेम आहेत मॅनेजर आणि ह्या पण आहेत. सर आपलं नाव? अमोद वांगणकर. मॅडम आपलं नाव? तुम्हाला एक सांगा सर, आपला प्रोजेक्ट किती माळ्याचा असणार आहे? आपला G+8चा एलिव्हेशन आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 1 RK 1 BHK आणि 2 BHK अवेलेबल आहे. 1 RKचा कार्पेट आपला स्टार्टिंग होतो 280 पासून ते आपल्याकडे 2 BHK जातो 677चा कार्पेट पर्यंत. 2 BHK अवेलेबल आहेत. हो आहे. आणि मला सांगा मॅडम, अख्ख्या ठाण्यामध्ये कुठे बघितलं तर ठाण्याच्या स्टेशनच्या जवळ कुठेही पार्किंग नाहीये. मला एक सांगा पार्किंग कशी असणार आहे आपल्याकडे? आपल्याकडे पार्किंग स्ट्रीट पार्किंग आहे. आपल्याला 3 फ्लोअर्सची पार्किंग दिली आहे आपण इथे. म्हणजे आपलं एलिव्हेशन जर आपण एक्सप्लेन करायला गेलो तर आपल्याला पहिली 3 माळ्याची पार्किंग इथे अवेलेबल केली, कारण की ह्या एरियामध्ये लोकॅलिटीमध्ये पार्किंगचे बरेचसे इश्यूज आहेत. त्यामुळे आपण 3 माळ्याची पार्किंग दिली आहे. त्याच्यानंतर आपली 8 माळ्याची बिल्डिंग आहे. तर पार्किंग आपण 1 RK वाल्यांना देतो की फक्त 1 BHK आणि 2 1 BHK आणि 2 BHK वाल्यांना देतो. 1 RK वाल्यांसाठी ओपन पार्किंग स्पेस आपण खाली ओपन ठेवला आहे. आणि 1 RKचं स्टार्टिंग कन्फिगरेशन काय आहे, म्हणजे एरिया? 280 स्क्वेअर. मला एक सांगा सर, 1 RKची आपण प्राइसिंग काय ठेवलेली आहे? आपल्याकडे 1 RK 280 स्क्वेअर फीट कार्पेट पासून अवेलेबल आहे. त्याची प्राइसिंग अराउंड 74 lakhs पासून सुरू आहे. पण नेगोशिएबल आहे. ठीक आहे. आणि 1 BHK ची स्टार्टिंग प्राइस? 1 BHK आपल्याकडे 466 कार्पेट पासून अवेलेबल आहे. ते 1.18 CR ऑल इन्क्लुसिव्ह अवेलेबल. 2 BHK आहेत आपल्याकडे? 2 BHK पण आहेत आपल्याकडे. मगाशी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो की 2 BHK अवेलेबल नाहीयेत, परंतु नंतर ह्यांच्याकडनं मला कळलं की 2 BHK पण आपल्याकडे काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तर 2 BHK साठी जर तुमचा ह्या बजेटमध्ये बसत असेल तर तुम्ही या चॅनलद्वारे आलात तर आम्ही तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट करून देऊ. मला एक सांगा मॅडम, आता याचं ग्राउंड फ्लोअर तर आहेच बरोबर आहे, तर पूर्ण बिल्डिंग रेडी व्हायला म्हणजे पोझिशन जे आपण बोलतो ते पोझिशन आपण कधीपर्यंत देणार? आपलं डेव्हलपर प्रोजेक्शन जे आहे ते 25 डिसेंबर आहे. तर आपण डिलिव्हरी 25 डिसेंबर मध्येच करणार आहोत, म्हणजे आता या एका वर्षामध्ये. आणि आपली रेरा डेट जी जर बघायला गेला तर आपली 2026 जून जुलैची आपली रेरा डेट आहे. कधीची? जून 26. पण त्याच्या आताच आपण द्यायचा प्रयत्न. कारण की 6 महिन्या अगोदरच आपलं ऑलरेडी काम ऑलमोस्ट चालूच आहे. कोणाला नियरेस्ट पोझिशन पाहिजे असेल, ठाणा स्टेशनच्या जवळ प्रोजेक्ट हवे असेल तर हा प्रोजेक्ट त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. एकदम. अमोद सर आणि तन्वी मॅडम, या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या चॅनलद्वारे जे कस्टमर येतील त्यांना तुम्ही प्लीज सांभाळून घ्या. बेस्ट ऑफ बेस्ट प्राइस तुम्ही करून द्या. थँक्यू.